नमस्कार, आपण आहोत अकोट शहरामध्ये आणि महत्त्वाचं आपण घेऊन आलोत ते म्हणजे 2025 ची नगर परिषद निवडणूक। या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत सध्या आहेत ॲडव्होकेट फाजिल पटेल, ज्यांची एक अनोखी व्यक्तिमत्व आहे, सगळ्यात महत्त्वाचा अनुभव आहे, राजकीय अनुभव सुद्धा आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या निवडणुकीमध्ये काय भूमिका असणार आहेत त्यांच्या पक्षाच्या आणि या शहरासाठी काय करावं हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सर नमस्कार। नमस्कार सर, काय नाव सांगणार आपलं? माझं नाव ॲडव्होकेट फाजिल पटेल आहे। मी अकोट न्यायालयात प्रॅक्टिस करतो सध्या। आणि तुम्ही असा प्रश्न विचारला आहे की आता अकोट नगर परिषदेचे निवडणूक लागलेत आणि माझी अपेक्षा काय आहे। बिलकुल, पहिले तर मी म्हणेल की सर्वात पहिली माझी अपेक्षा आहे की हा अकोट जे आहे हे नशामुक्त झाला पाहिजे। बिलकुल, कारण कसं आहे, त्याच्यात गुटखा बंदी झाली पाहिजे, दारू बंदी झाली पाहिजे, असे जे काही नशेली पदार्थ आहेत। आता जे कसं आहे की जे नवीन युवक आहेत त्यांना जर नशा लागलं तर ते त्यांचं जीवन बर्बाद होते। त्यामुळे हे नशामुक्त अकोट झालं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, अकोट जे आहे सेन्सिटिव्ह आहे। सेन्सिटिव्ह असल्यामुळे वारंवार आपण ऐकतो की थोड्या गोष्टीमुळे दंगा वगैरे होतं वगैरे। हे दंगामुक्त अकोट झालं पाहिजे, म्हणजे कधी भविष्यात दंगा होऊ नये अशी म्हणजे माझी इच्छा आहे की झालं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, विकास म्हणजे कसं आहे की आज तुम्ही बघितलं की अकोट शहरात तुम्हाला चालता येत नाही। बिलकुल, म्हणजे एवढं ट्रॉफिक आहे की अंगावर जर काही पडलं तर असं वाटतं की आता जीव जाणार आपला। म्हणजे आमच्या न्यायालयासमोरून जर जेव्हा ट्रक जातात तर वकील लोकांना एवढं भीती वाटते की म्हणजे भीती वाटते अशी की आपल्या अंगावरच पडणार आहे का। आणि एवढी धूळ आहे, म्हणजे पूर्ण घाणेरडी व्यवस्था झालेली आहे। तर माझं असं मत आहे की स्वच्छ सुंदर अकोट झालं पाहिजे। पहिलेच म्हटलं मी तुम्हाला, नशामुक्त झालं पाहिजे अकोट पहिली। दुसरी गोष्ट, आपले कधीच दंग होऊ नये। हिंदू मुस्लिम एकता हे फार महत्वाचे आहे। कारण कसं आहे, मी एक मुस्लिम आहे। बिलकुल, पण मुस्लिम असल्यामुळे मी सर्व लोकांना माझा म्हणजे मी सांगतो की मी जे मानतो म्हणजे सर्व महापुरुषांना मी चांगलं मानतो। म्हणजे आता शिवाजी महाराज म्हटलं तर लोक म्हणतात की शिवाजी महाराज म्हटले मुसलमान लोक त्यांना मानत असेल। नाही, शिवाजी महाराज हे जे आहेत हे हिंदू मुस्लिम सर्वांचे राजा आहेत। म्हणजे जेवढे शिवाजी महाराजांचा जर प्रश्न विचारला, आपण समजा मला विचारलं असतं, मी स्वतः सांगू राहिलो, तुम्ही विचारलं नाही पण मी सांगू का सांगू राहिलो की मी एक याच्यात हे सांगितलं की हे दंगमुक्त झालं पाहिजे। दंगमुक्त झालं कसं होणार आहे की हिंदू मुस्लिम एकता झाली पाहिजे। तर मला सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या अकोटात शांतता कशी यावी, हे माझा मेन। कारण कसं, मी वकील आहे, वकील असल्यामुळे मला माहित आहे की आमच्याकडे कसे कसे केसेस येतात। तर सर्वात महत्वाचं आहे। तर शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत। जसं शिवाजी महाराजांना मी मानतो की हे सर्वांचे नेता म्हणजे राजा आहेत। पण स्वराज्याचे जेव्हा त्यांनी केलं तर सर्वच त्यांच्यासोबत 18 पगड जातीचे लोक होते। आंबेडकर साहेब, बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे आहेत, मौलाना आझाद हे सर्वांचे आहेत। अशी विचारांची लोक मला अकोटात पाहिजे की जे नगर अध्यक्ष झाल्यामुळे जर नगर अध्यक्ष भविष्यात झाले तर असे विचारधारा पाहिजे, म्हणजे जातीवादी विचारधारा नको मला। बरोबर। आणि दुसरी गोष्ट फार महत्वाचं हे की आता बाळासाहेब आंबेडकरांनी जे निर्णय घेतले की मंगेश चिखलेला एकदम बिलकुल ते पक्षात आले आणि त्यांना नगराध्यक्ष पद घोषित झालं असं लोकांना वाटत असेल तर हे बाळासाहेबांना जे निर्णय घ्यावं लागलं तर हे फार महत्वाचा निर्णय आहे। आणि मी त्यांना धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी जे व्यक्तिमत्व दिलंय, म्हणजे मंगेश चिखलेच्या माध्यमातून स्वाती ताई जे आहेत आमचे जे उमेदवार आहेत आता सध्या वंचित कडून, तर हे चांगलं निर्णय आहे, फार महत्वाचा निर्णय। म्हणजे कसं चांगलं आहे की आता न्यूयॉर्क माहित असेल तुम्हाला की न्यूयॉर्कमध्ये म्हणजे निवडणूक झालीत आणि भारतीय वंशाचे एक जोहरान ममदानी म्हणून एक माणूस निवडून आला। तर तिथं मुस्लिमांची संख्या फक्त 4% आहे, पण बाकी जातीचे लोक आहेत तरी पण ते निवडून आले। जसं जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क मध्ये निवडून आले तशाच प्रकारचे आमचे हे मंगेश चिखल्यांचे जे वाईफ आहेत हे निवडून येणार आहे आणि नक्की निवडून येणार असा माझा विश्वास आहे। आणि ही जनता जातीपातीला साईडला कट करून, म्हणजे कोणत्या जातीचा असलो, आता मुस्लिम असो काय हिंदू असेल किंवा अजून कोणत्या जातीचे लोक असले, हे जातीपातीला साईडला ठेवून वंचित बहुजन आघाडी हे आता या निवडणुकीत आपला झेंडा हा नगरपालिका अकोटवर गाडणार आहे अशी माझी दृढ इच्छा आहे। आणि ते आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत। आणि मंगेश चिखले यांच्याबद्दल मी एवढंच सांगणार आहे, ते आमचे मित्र सुद्धा आहेत, त्यांचा स्वभाव एकदम चांगला आहे। म्हणजे ते मन मिळावू आहेत, सर्व लोकांना त्यांचा पहिल्यापासूनच माहित आहे की एकदम चांगले बोलणारे आहेत। आणि ते दुसरा पक्ष सोडून आलेले आहेत आमच्या पक्षात, समजा वंचित बहुजन आघाडीमध्ये, तर त्यांचा वेलकम आहे। आणि आम्ही तनमन धनाने जेवढं आमचा प्रयत्न असेल, मंगेश चिखलेंची वाईफ जे स्वाती ताई आहेत हे निवडून येणार आहेत बिलकुल, ही आमची बिलकुल दृढ इच्छा आहे।
आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे आमच्या पार्टी सर्वात चांगलं हे की आमच्या पार्टीमध्ये गट वगैरे नाही आहे. फक्त बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आम्हाला हवं होतं आणि ते आदेश आम्ही मानणार आहोत.